राजकारण्यांचं लक्ष असतं तर ह्या गोष्टींची एवढी भयानक दुरावस्था पाहायला मिळाली नसती. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर पाहण्याचं कधी स्वप्न पाहिले नाही. शिवरायांचे गड किल्ले यांचं संवर्धन करण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घेत गड किल्ले मोहीम संवर्धनाची मोहीम राबवली आहे. आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत. साहेब, आज चौथा किल्ला आहे, एकंदरीत मोहीम यशस्वी होताना दिसतीये, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी गड किल्ले स्वच्छता संवर्धन मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेचं आजचं हे चौथं पर्व. खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवराय असे एकमेव राजा होऊन गेला, तो 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा. आणि आमच्यासारखे लोक राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. आणि त्याच छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले उभे केले, छत्रपती संभाजी महाराजांनी जे गड किल्ले उभे केले, त्यांची काही प्रमाणात एक दुरावस्था पाहायला मिळत आहे. आणि आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण कर्तव्य केलं पाहिजे, ह्या हेतूने आम्ही ही मोहीम सुरू केली. आमच्या मावळा आपला मावळा या संघटनेच्या नावाने, प्रतिष्ठानच्या नावाने, आणि या मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद या गडावर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ते एकीकडे शिवरायांच्या नावाने राजकारण केलं जातं, मतं मागितली जाते, मात्र तेच गड किल्ले त्यांच्या नावाचे आहेत, त्याची दुरावस्था होत चालली. राजकारण्यांचं त्याकडे लक्ष नाहीये, मात्र आपण पुढाकार घेतला. शेवट राजकारण्यांचं लक्ष असतं तर ह्या गोष्टींची एवढी भयानक दुरावस्था पाहायला मिळाली नसती. पण त्या गोष्टीवर आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण जर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून जर घेत असू तर आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर पाहण्याचं कधी स्वप्न पाहिले नाही. मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य स्थापन करीत असताना स्वतः प्रत्येक ठिकाणी संकट समय छत्रपती शिवरायाने त्या ठिकाणी स्वतः पुढे झाले. आपण सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून काहीतरी टक्के आपण त्यांचा गुण घेतला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतः गाडून घेतलं पाहिजे, ही भावना या मागे महत्त्वाची आहे. आणि आपण जर स्वतः गाडून घेतलं तर निश्चित त्याला चांगल्या पद्धतीने एक मुहूर्त मेढ रोवल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत ज्या पद्धतीने गड किल्ले मोहीम स्वच्छता मोहीम आपण राबवत आहेत, तर एक लोकांना काय संदेश देणार या गड किल्ल्यांबाबत? आमचे अखंड महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांना माझी विनंती की आपण प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी राहत चला. शेवट हे संवर्धन स्वच्छता मोहीम करत असताना हा विचार या ठिकाणी आल्यानंतरचा छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल आणि त्या विचाराची गरज आज समाजाला सुद्धा आहे. नक्कीच. हे होते खासदार निलेश लंके. गड संवर्धन केलं पाहिजे असं ठाम मत खासदार लंके यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीसोबत मी प्रवीण सरवसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.